जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 27 डिसेंबर इसवी सन 1681. दुर्गादास राठोड यांचे पत्र. अकबर व कवी कलश यांचा पुढे बराच पत्रव्यवहार झाला. त्यात कोठेही या गोष्टीचा उल्लेख नाही. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा उघड अपमान करणारा, इथे येऊन बादशाह होण्याचे व बादशाही निर्माण करण्याचे विचारात असलेला हा कर्तृत्वहीन कफल्लक निर्बुद्ध शहाजादा कवी कलशाची मात्र कशी स्तुती करतो ते पुढे येईलच. दुर्गादास राठोड याचे पत्र म्हणजे अकबर हा स्वतःच कसा बादशाह समजत होता याची कल्पना येते. तळ कोकणातील बातम्यांवरून शहाजाद्यांना म्हणजेच अकबराला कळले की तुमचा नोकर नारो कान्हेरे हा चौल परगण्याच्या आपटे गावाहून निघून दापोली या गावी येऊन राहिला आहे. दंडाराजपुरीची प्रजा तेथून दंडाराजपुरी पळून चौलच्या आश्रयाला येत आहे. नारो कान्हेरे हा या प्रजेला लुटतो. लोकांची मालमत्ता घेऊन त्यांना म्हणजेच लोकांना तो तुमच्याकडे पाठवितो. चौलचा रहिवासी विठोजी याच्या नावात तांदूळ आणि गुरेढोरे तुमच्या माणसांनी धरली आहेत. अशा गोष्टींमुळे प्रजा हैराण होते. या पत्राबरोबर हलकाऱ्याकडून आलेले हे बातमीपत्रही पाठवित आहे. त्यावरून सर्व हकीकत कळून येईल. आज्ञा म्हणजेच अकबराची झाली आहे की तुम्ही दापोलीहून आपले माणसे काढून घ्यावेत आणि लोकांची मालमत्ता घेण्यात आली आहे ती कोकणचा दिवाण करीम बेग याच्याद्वारे त्या लोकांना परत करण्यात यावी. प्रजेपैकी कुणालाही पीडा देण्यात येऊ नये अशी ताकीद तुम्ही यापुढे द्यावी. याप्रमाणे अंमल केल्याची हकीकत आपण कळवावी म्हणजे बादशहा अकबर समोर मांडण्यात येईल. राज्यारोहण जुलू सेवाला म्हणजे अकबराच्या राज्यारोहणाचा 1/12 जिल्लज महिन्याची 26 तारीख. वरील पत्राचा विचार केला तर मराठ्यांच्या दारात असलेला स्वतःच बादशाह समजणारा पत्रावर राज्यारोहण शक लिहिणारा शहाजादा अकबर बादशहा होण्याची चाऊल आलेली संधी कशी सोडील. 27 डिसेंबर इसवी सन 1712. सन 1710 ते 12 सुमारास आंग्रे समुद्रावर अशा प्रकारे प्रबळ झाले होते की हिंदुस्थानातीलच नव्हे तर युरोपियन सत्तांना देखील भारी होऊन राहिले होते असे गोव्याचा व्हॉइसरॉय पोर्तुगालला आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हणतो. महाराज आंग्र्यांनी सांप्रत उत्तर समुद्र किनाऱ्यावर लुटालुटीची मोहीम सुरू केली आहे. त्यांना ते शक्य आहे कारण काही बंदरांचा त्यांना आश्रय मिळतो. केवळ हिंदुस्थानातील सत्तांशीच नव्हे तर युरोपियन सत्तांशी देखील त्यांच्या कुरापती चालू आहेत. त्यांनी एवढे मोठे सामर्थ्य संपादन केले आहे की सगळीकडे त्यांचा दरारा चालू आहे. त्यांच्याशी तह करणे आता केवळ अशक्य झाले आहे असे नाही तर त्यांची गोष्ट काढणे देखील आता कठीण होऊन बसले आहे. आता फक्त एकच मार्ग उरला आहे आणि तो म्हणजे त्यांच्याशी युद्ध करून त्यांना नष्ट करण्याचा. न झाल्यास अवघ्याच वर्षात सर्व राष्ट्रांना ते भारी होऊन राहतील. त्यांना नेस्तनाबूत कसे करता येईल ह्या विचाराशिवाय मला दुसरा कोणताच विचार सुचत नाही. तहाचा विचार तर आता सोडून दिलेला बरा. गोव्यामधील 27/12/1712 मधील हे पत्र. 27 डिसेंबर इसवी सन 1740. मराठ्यांची दक्षिण स्वारी पोर्टो नोवोवर विजय. पोर्टो नोवो अर्थात आत्ताचे परंगीपेताई येथून आलेल्या पत्रात मराठ्यांचा असा उल्लेख येतो की 24 डिसेंबर रोजी 2000 मराठे तरु अन्नमलई वरून त्रिचीकडे जाण्यासाठी निघाले. दक्षिणेकडे त्यागदुर्गम पर्यंत येऊन त्यांनी आपली दिशा पूर्वेकडे रुंदाम चालांकडे वळवली. तरु अनमलई ते रुंदाचालाम हे अंतर 50 मैल आहे. मराठ्यांनी मारलेला दक्षिणेकडचा वळसा पकडून रात्री 60 मैलाचे अंतर कापून ते रुंदाचालामला मुक्कामी पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी रुंदाचालाम वरून मराठी निघाले आणि दुपारी पोर्टो नोवोला पोहोचले. संपूर्ण 110 मैलाचे अंतर मराठ्यांनी 1.5 दिवसात पार केले. मराठ्यांनी पोर्टो नोवोच्या पश्चिमेकडील 2 मैलावर असलेले चित्रचावडी हस्तगत केलं. 500 घोडेस्वार त्यानंतर डच वखारीकडे वळले. वखारीचे प्रवेशद्वार आधीच बंद केले होते. गावामध्ये थांबलेल्या 1000 घोडेस्वारांपैकी 500 उत्तरेकडून वखारीजवळ आली. मराठ्यांनी प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न चालू केला. शिडी लावून वखारीत घुसण्यात काही मराठी यशस्वी झाले. त्यांनी आतून प्रवेशद्वार उघडल्याने 1000 मराठ्यांची तुकडी आतमध्ये आली.
27 डिसेंबर इसवी सन 1760 नानासाहेब पेशवे यांच्यावर दुसरा आरोप केला जायचा तो म्हणजे पानिपतवर मराठ्यांचा चुरडा उडत असताना त्यांनी आपल्या आनंदाकरिता येथे दुसरं लग्न केलं. हा आरोपही पूर्णतः बिनबुडाचा आहे. फेब्रुवारी 1760 मध्ये उदगीरला निजामाचा पराभव झाला खरा, परंतु निजामाने कबूल केलेल्या खंडणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. उत्तरेत भाऊसाहेब अब्दालीच्या मोहिमेत गुंतले होते. याच सुमारास दक्षिणेत हैदर अलीने उचल खाल्ली. या दोन्ही मोहिमा चालवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. मोहिमेच्या वेळी होणाऱ्या खर्चासाठी पेशवे सावकारांकडून कर्ज घेत असत. परंतु आता निजामाच्या मोहिमेनंतर मराठी सैन्य तडक उत्तरेकडे रवाना झाले. त्यांचा पगारही थकलेला होता. निजामानेही खंडणी न दिल्याने पेशव्यांना सावकारांची देणी देता येत नव्हती आणि यामुळेच भाऊसाहेब पानिपतावर असताना सावकारांनी कर्ज देण्याचे बंद करून टाकले. पेशवे मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले. उत्तरेतील एकही सरदाराने भाऊसाहेबांना एका पैशाचीही मदत केली नाही. म्हणून सदाशिवराव भाऊ वेळोवेळी पुण्याला नानासाहेब पेशव्यांकडे पैशाची मागणी करत होते. अखेरीस पैसा वाचून मोठे नुकसान होत आहे हे पाहताच पैठणकर, नाईक, वाखरे सावकारांनी कर्ज देण्याचे मान्य केले, परंतु एका अटीवर. त्यांनी आपल्या मुलीचा म्हणजेच राधाबाईंचा पेशव्यांशी विवाह झाला तर ती मदत करण्याची त्यांनी तयारी दर्शवली. अखेरीस पाऊण लक्ष मराठी सैन्यांच्या भल्यासाठी मार्गशीर्ष वद्य षष्टी शके 1682 विक्रम नाव संवत्सरी शनिवारी म्हणजेच 27 डिसेंबर 1760 या दिवशी हिरडपूर येथे नानासाहेबांचे आणि 9 वर्षाच्या राधाबाईंचा विवाह झाला. नानासाहेबांनी आपला दुसरा विवाह केला. या विवाहानंतर एका आठवड्याच्या आत श्रीमंत नानासाहेब पेशवे 40,000 फौज आणि पैसा घेऊन पानिपतच्या रोखाने निघाले.